नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे लिस्ट ऑफ गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र। या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 गोष्टी डिस्कस करूया। फर्स्टली बेनिफिट्स ऑफ गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस, सेकंड टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस, यामध्ये पण स्टुडंट्सला कन्फ्युजन किंवा डाउट्स असतात। अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो की बघा, आपण जी गव्हर्नमेंट कॉलेजेसची लिस्ट बघत आहे त्यामध्ये असे पण काही कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजेसमध्ये काही पर्टिक्युलर ब्रँचेस अवेलेबल आहे। असे काही कॉलेजेस आहे की ज्या कॉलेजेसमध्ये जे प्लेसमेंट्स आहे किंवा म्हणू शकतो थोडं त्यांचं एस्टॅब्लिशमेंट आहे ते खूप लवकर आहे, 2018 2021चं सुद्धा आहे। तर हे सगळे जे डिसिजन्स आहे कॉलेजेसची लिस्ट बनवणं किंवा ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवणं हा तुमचा पर्सनल डिसिजन आहे। तर आपण यामध्ये फक्त सगळे कॉलेजेस कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। तर असं काही गरजेचं नाही की हे सगळे कॉलेजेस तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये टाकलेच पाहिजे। काही प्रायव्हेट कॉलेजेस फार बेटर दॅन गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस सुद्धा आहे। पण सगळ्या कॉलेजेसबद्दल तुम्हाला एक आयडिया असायला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते कॉलेजेस आहे, त्यामुळे आपण सगळे कॉलेजेस कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जसा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा। काही डाउट्स डिफिकल्टीज असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये पण विचारा। आणि इव्हन तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवा असेल तर तुम्ही गुगल फॉर्मसुद्धा फिल करू शकता। तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो। प्रॉपरली स्क्रीन शेअर करून तुम्हाला इथे दिसत असेल व्हाय चूज गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र। तर सगळ्यात महत्त्वाचं रिझन जे असतं अफोर्डेबल एज्युकेशन ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट कॉलेजेस जे गव्हर्नमेंटची फीज असते ते फार कमी असतं। आणि कुठेतरी जे मुलं मिडल क्लास फॅमिलीमधनं येतं किंवा ज्यांचा फीज हा एक कन्सर्न राहतो त्याच्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजेस नक्कीच चांगले असतात। एक्सपिरियन्स फॅकल्टी असतं। माझं पण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधनं झालेलं आहे डिप्लोमा। तर कुठेतरी जे फॅकल्टी असतं ते MPSC क्रॅक करून आलेलं असतं किंवा एक्सपिरियन्स असतं त्याच्यामुळे किंवा त्यांचं वर्क एक चांगला असतो। तर एक क्वालिटी ऑफ एज्युकेशन आपल्याला तिथं मिळतं। देन स्ट्रॉंग ॲल्युमिनाय नेटवर्क असतं जे जुने कॉलेजेस आहे। काही कॉलेजेस एस्टॅब्लिशमेंट 1854 आहे, 1981 आहे, 1887 आहे। तर तुम्ही बघाल की त्या कॉलेजेसचं किती नेटवर्क बिल्ड झालं असेल। एक 120 इयर्स झालेले आहे त्या कॉलेजेसला। ते एक ॲल्युमिनाय नेटवर्क चांगलं असतं तर तुम्हाला मेंटरिंग सपोर्ट म्हणा, करिअर सपोर्ट, इव्हन प्लेसमेंट सपोर्ट पण तिथून छान मिळतो। बेटर प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज असतातच, कारण काही कंपनीजचं डायरेक्टली डिसाइडेड असतं की आम्ही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसमधनंच घेऊ स्पेसिफिकली कोअर ब्रँचेससाठी। कारण बजाज ऑटो जोपर्यंत मला माहीत आहे, कारण मी पण तिथे जॉब केलेलं आहे, एक तर ते गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजेसमधनंच इंजिनियर्स हायर करतात। देन नाहीतर IITs किंवा त्यांच्या संस्थेच्या ज्या कॉलेजेस आहेत तिथून हायर करतात। तर थोडंसं जे त्या कॉलेजचं प्रेस्टिज असतं कॉर्पोरेटमध्ये म्हणा किंवा MSCBमध्ये खूप छान असतं की गव्हर्नमेंटचा मुलगा आहे म्हणजे ऑफकोर्स मेहनती आहे वगैरे। तर प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज पण ठीक असतं। पण जसं मी सांगितलं काही कॉलेजेस रिसेंटली एस्टॅब्लिशमेंट आहे किंवा काही कॉलेजेसनी स्वतःला तेवढं डेव्हलप नाही केलं विदिन अ पिरियड ऑफ टाईमसोबत, तर त्या कॉलेजेसमध्ये थोडा प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज कमी सुद्धा आहे। म्हणून प्रत्येक गोष्ट ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचं आपण डिस्कस करूया टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस। तुम्ही म्हणणार सर यामध्ये पण टाइप्स असतात का? हो, यामध्ये कसं असतं सांगतो मी तुम्हाला। गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात ते रन बाय, मॅनेज बाय अँड फंड बाय गव्हर्नमेंट असतात। पण काही गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस असतात, कारण त्या कॉलेजेसच्या नावामध्ये पण असं वाटत नाही की ते गव्हर्नमेंट आहे की नाही। जसं AJGS झालं, वीरमाता झालं, वालचंद झालं, आपल्याला वाटतं की अरे हे तर प्रायव्हेट आहे की काय, विद्यार्थ्यांना कन्फ्युजन राहतं। ते बेसिकली गव्हर्नमेंट एड आहे, म्हणजे मॅनेज बाय प्रायव्हेट असतं किंवा काही संस्थेद्वारे मॅनेज केलं जातं, पण जो फंड्स असतो तो गव्हर्नमेंटकडनं येतो। तर ते गव्हर्नमेंट एड आहे। तर यामध्ये काही डिफरन्स नसतं गव्हर्नमेंट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट एडेडमध्ये, ते सेमच असतात बऱ्यापैकी। युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट इन्स्टिट्यूट्स भरपूरशा युनिव्हर्सिटीमध्ये असतात कॉलेजेस। युनिव्हर्सिटी मॅनेज इन्स्टिट्यूट असते आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज असतात। तर मी हे जेव्हा आपण बघूया हे कॉलेजेस तेव्हा मी अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो। तर हे समजले तुम्हाला, थोडंसं टाइप्स लक्षात आलं। आता फर्स्टली आपण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज बघू जे फुल फ्लेज गव्हर्नमेंट आहे, प्युअर म्हणू आपण थोडंसं। रन अँड फंडेड बाय एंटायरली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, लो फीज राहतं, हाय क्वालिटी ऑफ एज्युकेशन राहतं आणि स्टेट कोटा सीट्स असतं। यामध्ये फर्स्ट कॉलेज येतं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। टाईप गव्हर्नमेंट आहे, ऑटोनॉमी म्हणजे ऑटोनॉमस आहे हे कॉलेज, आणि ॲफिलिएशन जे आहे ते ऑफकोर्स सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं आहे। एस्टॅब्लिशमेंट अराउंड 1854 आहे। तुम्ही कॉलेजेसच्या ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकता। त्यानंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर, गव्हर्नमेंट आहे, ऑटोनॉमस आहे आणि ॲफिलिएशन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे आणि एस्टॅब्लिशमेंट 1960 आहे। गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड आहे, सिटी कराड, गव्हर्नमेंट ऑफकोर्स, ऑटोनॉमस आहे, शिवाजी युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे, 1960चं एस्टॅब्लिशमेंट आहे। गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, ऑटोनॉमस कॉलेज आहे, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएटेड आहे आणि 1964चं एस्टॅब्लिशमेंट आहे। गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे त्याला आणि 1996चं एस्टॅब्लिशमेंट आहे। गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर,
चंद्रपूर सिटीमध्ये गव्हर्नमेंट आहे, नॉन ऑटोनॉमस आहे आणि गोंडवाना युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे आणि 1996 आहे. इथं थोडंसं मी कव्हर करून घेतो की सर तुम्ही ऑटोनॉमस पण म्हणत आहे, ॲट द सेम टाईम युनिव्हर्सिटी पण सांगत आहे. बघा शेवटी ॲफिलिएशन जे असतं, जे तुम्हाला डिग्री मिळतं ते तर युनिव्हर्सिटीचीच मिळणार आहे. त्यांना ऑटोनॉमी देण्यात आलेली आहे त्यांची एक्झाम, पेपर किंवा रिझल्ट लावण्याची, पण ॲफिलिएशन तर गव्हर्नमेंट राहील. फक्त डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये काय राहतं, त्यांचं ॲफिलिएशन कोणत्याही युनिव्हर्सिटीसोबत नाही राहत, ते डायरेक्टली आपल्या इन्स्टिट्यूटच्या नावाची पण डिग्री देऊ शकतो. म्हणून इथं मी ॲफिलिएशन पण सांगते जेणेकरून विद्यार्थ्यांना कन्फ्युजन नसलं पाहिजे की अरे जळगावचं कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं वगैरे, म्हणून मी युनिव्हर्सिटी पण मेन्शन केलं. तर ऑटोनॉमसमध्ये तर क्लॅरिटी असेल ना, नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण विचारा, अदरवाईज आहेच, मी आता कव्हर केलेलंच आहे. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अवसारी, पुण्यापासून जवळच आहे, 50 to 100 किलोमीटर्स. नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे आणि 2009चं एस्टॅब्लिशमेंट आहे. देन गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च नागपूर रिसेंटली एस्टॅब्लिश झालेलं आहे, नॉन ऑटोनॉमस आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे आणि 2016चं एस्टॅब्लिशमेंट आहे. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ हे सुद्धा रिसेंटलीच एस्टॅब्लिश झालेलं आहे, नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. आणि जे ॲफिलिएशन आहे ते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. खूपदा इथं कन्फ्युजन होऊ शकते की यवतमाळ तर अमरावती रिजनमध्ये येते, तर संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी असू शकते, पण याला ॲफिलिएशन बघा तुम्हाला बाटू युनिव्हर्सिटीचं आहे, 2018चं एस्टॅब्लिशमेंट आहे. देन आहे लोकनेते शामराव पेजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरीला आहे, गव्हर्नमेंट आहे, नॉन ऑटोनॉमस आहे. या कॉलेजला पण ॲफिलिएशन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचं आहे आणि याचं एस्टॅब्लिशमेंट बघा 2021 आहे, म्हणजे याची पहिली बॅच पण निघायची आहे जर बघायला गेलं तर. सेकंड टाईप येतं याच्यामध्ये गव्हर्नमेंट एडेड इंजिनिअरिंग कॉलेजेस, म्हणजे हे प्रायव्हेटली मॅनेज आहे बट गव्हर्नमेंटचं फंड्स यांना मिळतो. फीजमध्ये खूप जास्त हेवी डिफरन्स नसतो, मोरॉरलेस फीज सारख्याच असतात. यामध्ये सगळ्यात फेमस कॉलेज आणि ड्रीम कॉलेज वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा, जे मुंबईचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट एडेड आहे, ऑटोनॉमस आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं त्याला ॲफिलिएशन आहे. 1887चं एस्टॅब्लिशमेंट आहे, वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीचं गव्हर्नमेंट एडेड आहे, ऑटोनॉमस आहे, ॲफिलिएशन शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचं आहे, 1947चं एस्टॅब्लिशमेंट आहे. श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नांदेड गव्हर्नमेंट एडेड आहे, सोबतच ऑटोनॉमससुद्धा आहे. आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे, 1981चं एस्टॅब्लिशमेंट आहे. देन सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई गव्हर्नमेंट एडेड, ऑटोनॉमस आहे, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं ॲफिलिएशन आहे, 1962चं एस्टॅब्लिशमेंट आहे. तर इथे कन्फ्यूज होण्याची गरज नाही, गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेडमध्ये फी स्ट्रक्चर सेमच आहे, फंडेड पण गव्हर्नमेंटच आहे, तुम्हाला काही डिफरन्स जाणवणार नाही, फक्त टाईप वेगळा आहे. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट इन्स्टिट्यूट्स, डिपार्टमेंट डायरेक्टली रन बाय गव्हर्नमेंट और पब्लिक युनिव्हर्सिटीज ऑफरिंग टेक्निकल कोर्सेस, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्येच ते डिपार्टमेंट्स असतात, मेजरली फोकस असतो त्यांचा अकॅडमिक्स आणि रिसर्चवर. यामध्ये खूप छान छान कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये थोड्या युनिक ब्रँचेस अवेलेबल आहे, लाईक पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग झालं, केमिकल इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, यासारख्या ज्या युनिक ब्रँचेस आहेत त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही बघू शकता. ज्यामध्ये LIT जे आहे नागपूरचं वन ऑफ द गुड कॉलेज आहे या फील्ड्समध्ये. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर, ऑटोनॉमी नॉन ऑटोनॉमस आहे, ॲफिलिएशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी 1942चं एस्टॅब्लिशमेंट आहे. या कॉलेजेसमध्ये जर बघायला गेलं LITमध्ये तर केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग, पॉलिमर टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी यासारखे कोर्सेस अवेलेबल आहे आणि नक्कीच ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा याच्यामध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे ते करू शकतात. देन आहे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी अमरावती, नॉन ऑटोनॉमस आहे, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे, 1993चं एस्टॅब्लिशमेंट आहे. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता. युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जळगाव नॉन ऑटोनॉमस, कवयित्री बहिणाबाई चौधरी NMU 1994चं एस्टॅब्लिशमेंट आहे. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर नॉन ऑटोनॉमस बाटू जे युनिव्हर्सिटी आहे, सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे, 1998चं एस्टॅब्लिशमेंट आहे. देन आहे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर नॉन ऑटोनॉमस आहे, शिवाजी युनिव्हर्सिटी ॲफिलिएशन आणि 2006चं एस्टॅब्लिशमेंट आहे. तर युनिक ब्रँचेसमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही या कॉलेजला लुकआउट करू शकता. देन आहे युनिव्हर्सिटी मॅनेज इन्स्टिट्यूट्स, अशी युनिव्हर्सिटीज जे डायरेक्टली मॅनेज किंवा गव्हर्न बाय युनिव्हर्सिटी ऑथॉरिटीज आहे, फुल कंट्रोल युनिव्हर्सिटीज असते, एक्झाम डिग्रीज बाय युनिव्हर्सिटी सगळं दिलं जातं तुम्हाला. यामध्ये येतं फेमस कॉलेज बाटू कॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणारीचं जे ऑटोनॉमस आहे आणि याला ॲफिलिएशन पण बाटू युनिव्हर्सिटीजच आहे, 1989चं एस्टॅब्लिशमेंट आहे, वन ऑफ द गुड कॉलेज आहे, कन्सिडर करू शकता तुम्ही. देन आहे उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे, SNDT वुमन्स युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे, 1997चं एस्टॅब्लिशमेंट आहे. इथे कॉम्प्युटर सायन्स म्हणा किंवा ज्या कोअर ब्रँचेस आहेत त्यासुद्धा आहे, तर मुलींसाठी हे चांगलं कॉलेज कन्सिडर करू शकतो आपण.
त्यानंतर 5th नंबरचं आहे डीम्ड युनिव्हर्सिटीज, म्हणजे डायरेक्टली याला जे ग्रँटेड आहे ते डीम्ड आहे स्टेटस बाय UGC अँड बट फंडेड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ते डायरेक्टली आपल्या कॉलेज नावाची पण डिग्री देतात. त्याच्यामध्ये ICT फेमस कॉलेज आहे ज्याच्यामधून मुकेश अंबानी सुद्धा पास झालेले आहे. कॉलेज ऑफ नेम जर बघितलं तर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई, ऑटोनॉमस आहे बघा, ॲफिलिएशनमध्ये NA आहे. एस्टॅब्लिशमेंट 1933 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पण डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये येतं. लोणारी ऑटोनॉमस आहे आणि 1989चं एस्टॅब्लिशमेंट आहे. तर हे मित्रांनो आपण सगळेच कॉलेजेस कव्हर केले. मेजरली लोक 14 कॉलेजेस कव्हर करतात. ते पहिले जे आपण डिस्कस केले ते VJTI, वालचंद आणि देन SJGS आणि SPC आणि ते वरचे जे कॉलेजेस होते COEP अमरावतीचं, संभाजीनगरचं, त्यानंतर चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, कराड, हे अवसारी, हे सगळे कॉलेजेसच कव्हर करतात. बट हे खालचे कॉलेजेस पण नक्की तुम्ही कन्सिडर करू शकतात. डिपेंड्स ऑन युअर इंटरेस्ट की तुम्हाला त्या कॉलेजेसमध्ये किंवा त्या फील्ड्समध्ये जायचं आहे का. आता इथे काय करायचं आहे, तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला जा, प्रत्येक गोष्ट क्रॉस चेक करा, त्याचा एस्टॅब्लिशमेंट असो, प्लेसमेंट वगैरे असो, आणि देनच एक फायनल डिसिजन घ्या. आणि आपण पूर्ण इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये तुम्हाला सपोर्ट करणार आहे. जे रिक्वायर्ड व्हिडिओज आहे ते अपलोड करणार आहे. तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसिजर अँड थँक्यू सो मच.